नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये मालिकेला एकदम वेगळं वळण मिळालंय आणि कोर्टात जे काही घडलंय ते पाहून सगळेच थक्क झालेत. या नवीन प्रोमोमध्ये आपल्याला असं दिसतं की सावीला अखेर कळून चुकतं की हे सगळं मुद्दामहून घडवून आणलं जात आहे आणि यामागे दामिनी मॅडमचाच हात आहे. सावी ठरवते की आता ती हा सगळा कट सगळ्यांसमोर उघड करणारच. कोर्टात सावीसमोर सतत प्रश्नांचा भडीमार होत असतो, पण यावेळी सावी अजिबात घाबरत नाही. ती प्रत्येक प्रश्नाला ठामपणे उत्तर देत असते. तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसतं की आता ती सत्य लपवणार नाही. एका धैर्य घरी असतो. त्याची प्रकृती खूप बिघडलेली असते. त्याचे डोळे उघडत नसतात. तेवढ्यात इरा धावत येते आणि घाबरून म्हणते, धैर्य उठा, तुम्ही असं खाली कसे पडलात? तेवढ्यात धैर्य हळू आवाजात म्हणतो, सावी मी येतोय. त्याला सावीचे भास होत असतात. इरा लगेच सांगते, धैर्य इथे सावी नाहीये, इथे फक्त मी आहे. पण धैर्य ऐकतच नाही. तो म्हणत राहतो, सावी मला आवाज देतेय, मला तिच्याकडे जायचंच आहे. इकडे कोर्टात सावीला कळत असतं की धैर्य अजून आलेला नाही आणि त्यामुळे ती खूप टेन्शनमध्ये जाते. धैर्य यायचा प्रयत्न करत असतो, पण इरा त्याला बाहेर जाऊ देत नाही. उद्यावरून वकील थेट सावीला प्रश्न विचारतो, सावी मॅडम, तुमचे पती कुठे आहेत? एवढ्या मोठ्या संकटात तुमच्यावर खटला चालू असताना ते कोर्टात का आलेले नाहीत? असा कुठला नवरा असतो? तेवढ्यात अचानक धैर्य कोर्टात येतो. तो ठाम आवाजात म्हणतो, असं कोण म्हणतं की धैर्य आलेलं नाही? धैर्य आलंय, फक्त थोडा उशीर झालाय. तो पुढे म्हणतो, तुम्हाला अजूनही वाटतं का की आमच्यात वाद आहेत? कालची आमची भेट विसरलात का? आणि जर आमच्यात इतके वाद असते तर मी सावीला वाचवण्यासाठी इथे आलोच नसतो. धैर्यचं हे बोलणं ऐकून सावी अक्षरशः भावूक होते. त्यानंतर सरकारी वकील पुढचा धाव पाकतो. तो म्हणतो की आता पुढचा साक्षीदार बोलावला जाणार आहे. तो शिक्षण मंडळाशी संबंधित एक व्यक्ती कोर्टात बोलावतो. तो व्यक्ती सांगतो की तो सावीला ओळखतो, कारण ती धैर्य मुजुमदारांची पत्नी आहे. त्यावर लगेच प्रश्न विचारला जातो, तिची स्वतःची वेगळी ओळख नाही का? तिथे सावीच्या वकिलांकडून आक्षेप घेतला जातो आणि कोर्टात तणाव वाढतो. तरी सुद्धा सरकारी बाजू सावीच्या वैयक्तिक आयुष्यावर प्रश्न विचारत राहते. त्या व्यक्तीकडून सांगितलं जातं की सावी आणि धैर्य यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद होते. ते त्यांनी स्वतः व्हिडिओमध्ये सांगितले होते. त्यावरून तो असा दावा करतो की दोघांमधले वाद अजूनही मिटलेले नाहीत. यानंतर शिक्षण मंडळाच्या मीटिंगचा विषय निघतो. त्या दिवशी अंगद सावीच्या घरी आला होता. फंडिंगसाठी विनंती करत होता, पण सावीने त्याला थांबवलं. सावी सांगते की तिने त्याला भेटू दिलं नाही कारण धैर्यांची तब्येत ठीक नव्हती. पण त्यावर उलट प्रश्न केला जातो, जर तब्येत ठीक नव्हती तर शिक्षण मंडळाची मीटिंग का बोलावली? सावी इथे शांतपणे आपली बाजू मांडते. ती सांगते की अंगदने तिला थांबासाठी अप्रोच केलं होतं, हॉटेल प्रमोशनसाठी, पण त्याचं वागणं संशयास्पद वाटल्यामुळे तिने नंतर काम नाकारलं. ती स्पष्ट सांगते की अंगद फंडिंगसाठी धैर्यावर दबाव टाकत होता आणि त्याचमुळे हा सगळा गोंधळ निर्माण झाला. ती म्हणते की तिने कधीच अंगद सोबत काही चुकीचं केलं नाही. सावीचं हे सगळं ऐकून अंगद पूर्णपणे गार पडतो. त्याची बोलती बंद होते आणि हाच क्षण पाहून असं वाटतं की आता सत्य बाहेर यायला लागलं आहे. आजचा भाग इथेच संपतो. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत शुभरात्री.